₹53 असे लावत होते, 48 रुपये, 75 रुपये, 65 रुपये. आणि हेच मजा आहे ना. खरोखर जबरदस्त ती स्पर्धा आपण बघितली होती आचोले प्रीमियर लीग. आणि त्यामध्ये विजयी संघ आपण जर बघितला तर वैभव पाटील साहेबांचा संघ विजयी झाला होता. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज. सध्या अनिल पाटील उद्योजक आहेत या व्यासपीठावरनं सध्या मॅचचा आनंद घेत आहेत. 3 चेंडूवरती 3 षटकार, 3 चेंडूवरती 3 चौकार, 3 चेंडूवरती 3 गडी बाद, 1000 रुपयाचं कॅश प्राइज. गोलंदाजी मार्गवरती नितीन सज्ज गेला मॅचचा मॅन ऑफ द मॅच. पाहायचं आहे कशा प्रकारे गोलंदाजी करेल. इथून फटका तर चांगला आहे, चेंडू जातो लॉंगॉनला, डीपवरती क्षेत्ररक्षक या चेंडूवरती येईल, चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होईल आणि फेक सुद्धा होते चांगली. आज जर विचार केला कांदरपाडा संघ सर्व गोष्टी चांगली होतात. कारण का होतात चांगल्या? कारण आज नव्याने जर बघितलं तर चांगली कामगिरी करणारे सध्या खेळाडू पाहायला भेटतात. स्ट्राईक 8 वरती आपण जर बघितलं तर सचिन आपण बघतोय, सचिन टेलर आपण सध्या बघतोय. आणि एक चांगली कामगिरी म्हणजे जेव्हा आपण मॅन ऑफ द मॅच प्रकाशांना देण्यात आली ना तेव्हा त्यांनी त्यांच्या मॅन ऑफ द मॅच मध्ये उल्लेख केला की सचिन आहेत म्हणून आम्ही चांगला धावा बनवू शकतो. आणि सध्या तरी आपण जर बघितलं तर स्ट्राईक 8 वरती आहेत, सचिन वरती जबाबदारी असेल. इथून नितीन सज्ज इथून बॅकफुटला गेले, इम्प्रोव्हायझेशन खेळण्याचा प्रयत्न, पण चेंडू तिथून बघितलं तर डीप वरती क्षेत्ररक्षक आहे, प्रोडक्शन आहे. सध्या 2 धावा पळून काढल्या जातात आणि या 2 धावांनी धावसंख्या फलकावरती लागली जाते ती म्हणजे 3 धावा. 2 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय, 3 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. इथून जर विचार केला तर नाणेफेकीचं कौल जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. मैदानाच्या आतमध्ये तशा प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. समोरचा संघ तितक्याच ताकदीचा आहे ज्याने श्री सत्यनारायण कोपरी संघाला पराभूत केले. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. हो, इथून वेगळ्याच पद्धतीचा फटका. इथून जर आपण बघितलं तर फ्रंट फुटला येण्याचा प्रयत्न केला गेला, पण तिथून बॅटिंगचा स्टान्स जर बघितला तर व्यवस्थित नव्हता आणि तिथून चेंडू पडल्यानंतर खाली राहिला आणि डॉट बॉल सध्या आपल्याला पाहायला भेटतोय. 3 चेंडूचा खेळ पूर्ण, 3 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा नितीन सज्ज होत असताना हो 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 आणखीन एक डॉट बॉल डॉट बॉल डॉट बॉल. आणि इथून जर आपण सध्या बघतोय सध्या 200 रुपयाचं कॅश प्राइज आलंय ना. म्हणजे या चेंडू नंतर जर डॉट बॉल होतो ना तर 300 रुपयाचं कॅश प्राइज आहे. म्हणजे डॉट बॉलची हॅट्रिक होईल, 300 रुपयाचं कॅश प्राइज. इथून यष्ट्यांच्या मध्ये सापडला जातोय आणि इथून नितीन इथून गडी बाद करतोय. पहिला गडी बाद, बॅक टू द गॉन. पाणी पडतय गराणी किनाऱ्याला, पाणी पडतय गराणी किनाऱ्याला, पाणी पडतय गराणी किनाऱ्याला, पाणी पडतय गराणी किनाऱ्याला. आणि इथून 300 रुपयाचं कॅश प्राइज सध्या नितीनच्या खात्यामध्ये जमा झाले आणि हे प्राइज दिलं जातंय संदीप दळवी यांच्या मार्फत. हे प्राइज दिलं जातंय. सध्या लागोपाठचे 3 चेंडू आपण बघितले तर डॉट आलेत. हेच होतं, हेच चित्र होतं. हे पारितोषिक लावण्याच्या मागे मी सुद्धा म्हटलं होतं की तुम्ही नक्की पारितोषिक कशासाठी लावले, डॉट बॉलसाठी लावलेत की विकेटसाठी लावलेत. पण मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी. सध्या तरी जर विचार केला तर कांदरपाडा संघासाठी चांगली गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक, पहिल्या पॉवर प्लेचा षटक आणि पॉवर प्लेचा षटक हाताळताना जबरदस्त कामगिरी सध्या पाहायला भेटते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय मिस्टर विलास. विलास सज्ज होतोय स्ट्राईक 8 वरती. पाहायचं आहे शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत 3 धावा खर्च करत 3 इथून डॉट बॉल सध्या पाहायला भेटतात. शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक मैदानाच्या आतमध्ये. खोलवर टप्प्याचा चेंडू, इथून क्षेत्ररक्षक आहे पण या चेंडूवरती नाही पोहोचू शकले. एक धाव पळून काढले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न धावचीच्या रूपामध्ये इथून परतावा लागेल. गडी बाद होईल, गडी बाद होईल. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होतोय आणि इथून चालाकी वापरले मास्टर माइंड सध्या खेळ पाहायला भेटतोय. पण सध्या पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होतोय. धावा फलकावरती लागल्या जातात त्यामध्ये 4 धावा 2 गडी बाद. आया मना बसवीला लावला धक्याला र बाबा मना डुबवीला वाटोळा केला. आया मना बसवीला लावला धक्याला र बाबा मना डुबवीला वाटोळा केला.
फुलराणी केव जायली दिवानी तू माई फुलराणी केव जायली दिवानी माना सोडून गेली गो लावला धक्क्याला माना सोडून गेली गो लावला धक्क्याला कुर्ले कुर्ले तुये काले काले बाल नखऱ्याची चाल बरी धन्यवाद. इथून नवीन बॅटर सध्या आपण बघतोय प्रकाश याला बघतोय मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती सध्या गोलंदाजी मार्गवरती या संघाचा कर्णधार अक्षय ठाकूर यांना बघतोय आपण. इथून जबाबदारी आहे बेस वर्सेस बेसची लढाई आहे कुठला खेळाडू वर्चस्व करेल या बॅटल मध्ये. शॉट ऑफ लाईन चेंडूला पुल 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 पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू जातो आउट ऑफ द पार्क षटकार. कुर्ले तुये काले काले बाल नखऱ्याची चाल तुये गुलाबी गाल माना सोडून गेली गो लावला धक्क्याला माना सोडून गेली गो लावला धक्क्याला. कुर्ले कुर्ले के साची माई वसुंधरा कय गो गेली कुर्ले कुर्ले के साची माई वसुंधरा कय गो गेली. धन्यवाद 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 डीजे. चला मैदानाच्या आतमध्ये बॉल द्यायचा आहे प्लीज. मैदानाच्या आतमध्ये बॉल द्यायचा आहे. पहिलं षटक झालंय मग तिथून आपल्याला मॅच बॉल येतोय का. पहिला चेंडू भिरकावलाय चेंडू आउट ऑफ द पार्क षटकाराच्या दिशेने जबरदस्त फटका आपण बघितला प्रकाशच्या बॅटमधून. आणि उद्याच्या दिवसामध्ये जव्हारच्या त्या ठिकाणी त्या मैदानावरती सुद्धा प्रकाशची खेळी पाहायला भेटेल. जीवदानी 11 आपण जर बघितलं तर विजयदादा पाटील घासकोपरी गावातील एक गोड व्यक्तिमत्व आणि त्यांचा तो संघ आपण जर बघितला तर तिथून तो मास्टरचा म्हणजे एक चांगल्या पद्धतीचा संघ आपल्याला पाहायला भेटतोय. आणि आपल्याच या आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचेच खेळाडू त्याच्यातून खेळताना पाहायला भेटतात. जबरदस्त कामगिरी तिथेही केले आणि आजही या मैदानावरती सुद्धा प्रकाशची बॅट मात्र बोलू लागले. पुन्हा एकदा गोलंदाजी मारत होती गोलंदाज सज्ज. इथून जर विचार केला तर प्रयत्न केला होता गोलंदाज पण डीपवरती क्षेत्ररक्षक आहे सध्या फेक केली जाईल. मैदानाच्या आतमध्ये प्रकाश पुन्हा एकदा दुसऱ्या धावेसाठी तिथून पलटलेत आणि बघता बघता 2 धावा सहजरित्या पूर्ण. आतापर्यंत जर बघितलं तर धावा धावपलकावरती लागल्या जातात 2 गडी बाद 12 धावा 2 चेंडूचा खेळ पूर्ण. आज जर बघितलं आपण सध्या या व्यासपीठावरती सर्व मान्यवर या मॅचचा आनंद घेत असताना पुन्हा एकदा सज्ज होईल. इथून चांगला फटका आहे पण उंची गाठले लांबी गाठेल का क्षेत्ररक्षक चेंडू खाली. इथून मात्र जबरदस्त झेल प्रकाशच्या खेळीला लागतोय पूर्ण विराम. बॅक टू डग आउट गॉन. तालावर पेरण घातलाय पोरांचा नाचा या ताल जाम आईलाय दुर्वेसा विशाल दादा यो आलाय कमलोलीचा रोशन दादा हो आला. चलग सनू दर्पानाचा ना पुरापुरी नाचाया लागलाय चलग सनू दर्पानाचा ना पुरापुरी नाचाया लागलाय. धन्यवाद धन्यवाद. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये जातोय पाहायचं आहे मैदानाच्या आतमध्ये चेंडूला तर उडवलं होतं उंची गाठली होती लांबी मात्र थोडीशी कमी होती. चेंडू हवेत गेल्यानंतर सरळ रेषेमध्ये क्षेत्ररक्षक आणि तिथून बाउंड्री लाईन वरती काय बॉडीचं बॅलन्स केलं गेलंय जबरदस्त बॅलन्स सध्या आपण बघतोय. आणि चांगल्या पद्धतीने तिथून झेल टिपला जातो. चंद्रकांत दादा होते आणि तिथून त्याने घोषित केलं गेलं की हा झेल चांगल्या पद्धतीने टिपला गेलाय आणि परतावं लागलाय. फलंदाज बॅक टू डगआउट प्रकाश आपण सध्या बघतोय डगआउटच्या दिशेने आणि इथून जालं रचलं होतं. इथून अक्षय याने जर विचार केला अक्षय ठाकूर याने जालं रचलं होतं खोलवर टप्प्याचा चेंडू होता मिस टाइम झाला आणि तिथून परतावं लागलं. नवीन बॅटर दिवाकर आपण सध्या बघतोय. ओहो चांगला चेंडू हाताला जातो. एक षटकार आल्यानंतर काय कमबॅक पाहायला भेटतोय जबरदस्त कमबॅक. 12 धावा सध्या पलकावरती लागल्या गेल्या चेंडूचा जर खेळ आपण सध्या बघतोय. आणि इथून पारितोषिक आहे संदीप दळवी यांच्याकडनं पारितोषिक आहे सध्या 2 बॉल डॉट आल्यात 300 रुपये कॅश प्राइज. प्रल्हाद दळवी आपण जर बघितलं 444 आचोळे या ग्रुप कडनं सुद्धा पारितोषिक आहे. इथून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेलची संधी इझिली झेल पकडला जातोय. आणखीन एक गडी बाद होतोय दिवाकरला सुद्धा परतावं लागतंय गडी बाद. बॅक टू डग आउट गॉन. ना मंदमाई शिकलेली नव्हती का ना मंदमाई अडाणी होती का ना
मंदमाई शिकलेली नव्हती का ना मंदमाई अडाणी होती का पालघरचे स्टेशनापासून पाचबत्तीचे नाक्यापर्यंत संगतीला माये येईन काय गो मंदा पालघरचे स्टेशनापासून पाचबत्तीचे नाक्यापर्यंत संगतीला तिथून अक्षयच्या जर विचार केला तर या चेंडूवरती 3 डॉट आलेत आणि तिथून 3 डॉट बॉल आलेत सध्या मैदानाच्या आतमध्ये आणि तिथून संदीपजी दळवी यांच्याकडनं 300 रुपयाचं कॅश प्राइज अक्षयच्या खात्यामध्ये जमा झाले. इथून आपण जर बघितलं तर नितीनच्या खात्यामध्ये 300 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सध्या गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अक्षय चांगल्या प्रकारचा कमबॅक करतोय. नवीन बॅटर अंकुशला आपण बघतोय. धावा फलकावरती लागल्या गेल्यात 12 धावा 4 गडी बाद. इथून बॅटला स्पर्श झालाय पण प्रोडक्शन आहे फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे तिथून चांगलं क्षेत्ररक्षण होईल आणि फेक सुद्धा चांगली होईल. आज मात्र जर विचार केला तर कांदरपाडा संघ एक नव्या उमेदीने या मैदानावरती आले आणि जर विचार केला तर चांगल्या संघाला पराभूत केलं आणि तिथून शिरगाव संघाला पराभूत केलंय आणि आतापर्यंत या सामन्यामध्ये चांगली कामगिरी होते. इथून 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 4 गडी बाद. श्री हनुमान टिवरी संघ मास्टरचा संघ जर बघितला तर 13 धावेवरती इथून 4 गडी बाद होत असताना पाहायला भेटतोय. जातोय आपण डीजे कडे ऐकतोय एक सुमधुर संगीत. माये येईन काय गो मंदा ना मंदमाई शिकलेली नव्हती का ना मंदमाई अडाणी होती का ना मंदमाई शिकलेली नव्हती का ना मंदमाई अडाणी होती का. धन्यवाद डीजे. इथून धावसंख्या फलकावरती लागली जाते 13 धावा. आता 12 चेंडूचा खेळ फक्त बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये आणि जबरदस्त गोलंदाजी झाले सध्या मैदानाच्या आतमध्ये कांदरपाडा मास्टर या संघाकडनं. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण जर बघितला तर किरण यांचा पहिल्या 2 सामन्यामध्ये जर विचार केला तर चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली आणि आपण जर बघितलं तर किरण याने 3 मॅच मध्ये 2 षटका हाताळले 4 डॉट केले 2 गडी बाद केलेत आणि बेस्ट गोलंदाजी हाताळले. 1 धाव आणि 1 गडी बाद आणि 5 धावा सध्या बेस्ट त्यांचा बघतोय आपण स्कोर. इथून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅट आणि इथून जर बघितलं शरीरावरती चेंडू हाताळला जातोय तिथून डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. 2 धावा सहजरित्या पूर्ण होतील आणि तिथून 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते ती म्हणजे 15 धावा. 15 धावा फलकावरती लागल्या गेल्या. तिथून जर बघितलं तर प्रकाश बाद झाले. प्रकाश बाद झाल्यानंतर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला तिथून फलंदाज दिवाकर याच्या मार्फत आणि प्रकाश परतला त्याच्या मागे दिवाकर सुद्धा परत असताना चांगली गोलंदाजी केली अक्षय ठाकूर या गोलंदाजामार्फत. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक आहे. इथून स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये इथून चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण होते. पाऊंडच्या क्षेत्ररक्षक या चेंडूवरती येतोय आणि 1 धाव सध्या या चेंडूवरती येते. सध्या 1 धावेने कांदरपाडा मास्टर संघासाठी काही नाही होणार कारण सध्या बॅलन्सिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आहे. प्रकाशचं बाद होणं हे मात्र महत्वाचं आहे टिवरी मास्टर या संघासाठी. प्रकाशवरती आशा होती. प्रकाशच्या बॅटमधून षटकारी आला होता पण तिथून मात्र जो झेल पकडण्यात आला जबरदस्त झेल बाउंड्री लाईन वरती चांगल्या पद्धतीने झेल पकडण्यात आलाय. इथून जर बघितलं बॅट अँड पॅड वरती चेंडू आदळला जातोय आणि तिथून या चेंडूवरती येते 1 धाव. आतापर्यंत किरण आणि आशीचं किरण सध्या दाखवले आपल्या संघासाठी 3 चेंडू हाताळलेत आणि आतापर्यंत 3 धावा खर्च केल्यात. आम्हाला 4 धावा सध्या खर्च केल्यात. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या होत्या. धावसंख्या होती ती म्हणजे 17 धावा. इथून थोडासा प्रेशर आहे इथून प्रेशर रिलीज करावं लागेल. मोठे फटक्या खेळण्यासाठी रिक्स घ्यावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये रिक्स घेण्याचा प्रयत्न डान्सिंग डाऊन द ट्रॅक केला जातो पण इथून दिशाहीन गोलंदाजी होते. वाईट चेंडूचा इशारा येतोय आणि 1 धाव अंकित केली जाते. 1 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. 18 धावा फलकावरती लागत असताना डीबीएनच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर ही स्पर्धा कव्हरेज केली जाते आणि जबरदस्त म्हणजे डीबीएनने सुद्धा एक चांगल्या पद्धतीचा प्लॅटफॉर्म उभं केलं गेलंय आणि आपण जर बघितलं तर पालघर जिल्ह्यामध्ये नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये या नावाचा मात्र बोलबाला आपल्याला पाहायला भेटतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न उंची गाठले क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेलची संधी झेल सुटला जातोय चेंडू जातो सीमारेषा पार चौकार. रिक्षाला गेलो तर हात करत रस्त्याला गेलो तर डोला मारत रिक्षाला गेलो तर हात करत रस्त्याला गेलो. धन्यवाद डीजे. आणि सध्या जरी आपण बघितलं ना तर दांडेकर साहेब सध्या त्या चेंडूचा सध्या जर विचार केला एन्जॉय करतात. दांडेकर साहेब आहेत रेल्वे मंत्री दांडेकर साहेब सुद्धा आहेत तिथे आणि तिथून तेही एन्जॉय करत असताना या मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला भेटतात. चौकाराने धावा फलकावरती लागल्या गेल्यात 22 धावा 4 गडी बाद
आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळली होती. मग हा जो झेल सुटलाय परिणाम काय पाहायला भेटेल मैदानाच्या आतमध्ये. इथून फटका खेळलाय क्षेत्ररक्षक चेंडू खाली अक्षय आहे. इथून आणखीन एक झेल सुटला जातोय. सध्या तरी झेल सुटला जातोय मैदानाच्या आतमध्ये. काय घडतंय? यस नो वेट असं मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पण झेल सुटल्यानंतर या चेंडूवरती धाव येते. एका धावेने धावा फलकावरती धावा लागल्या जातात. त्यामध्ये 23 धावा शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. 2 झेल सुटलेत मैदानाच्या आतमध्ये. 2 जीवनदान सध्या आपण बघितलं तर फलंदाज अंकुश या फलंदाजाला लाभलेत. हो काय चेंडू आहे. जबरदस्त चेंडू चांगला चेंडू हाताळला जातोय. आणि इथून जर बघितलं तर 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावा धावफलकावरती लागल्या गेल्या 23 धावा. आता येणार आहे 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. 6 मध्ये कितपर्यंत मजल मारेल कारण 2 झेल सुटलेत. सध्या फलंदाज स्ट्राईक वरती आहे. जातोय आपण डीजे कडे. ऐकतो एक सुमधुर संगीत. धन्यवाद डीजे. धावा धावफलकावरती लागले गेले 23 धावा. आतापर्यंत आपण जर बघितलं तर जर या धावसंख्येने जर धावा बनवल्या गेल्या प्रति षटकामागे तर प्रोजेक्टर स्कोर सध्या 31 वरती दाखवलं जात आहे. मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय आपण जर बघितलं तर सध्या संदीपने नाराज केलं. त्यानंतर सचिनने नाराज केलं. तिथून विलास सध्या आहेत. आणि त्यानंतर प्रकाशच्या बॅटमधून एक षटकार आल्यानंतर प्रकाशही बाद झाले. दिवाकरही बाद झाले. आणि सध्या या संघाची धुरा हे 2 फलंदाज आपल्या खांद्यावरती घेतले. मैदानाच्या आतमध्ये जर विचार केला तर गोलंदाजीचा जर विचार केला तर नितीन पहिलं षटक हाताळलं. त्यामध्ये 4 धावा 1 गडी बाद केला. अक्षय आले. अक्षयने 9 धावा खर्च केल्यात. पण महत्वाचे 2 फलंदाज बाद केलेत. आणि तिथून किरण आले. किरणने धावा खर्च केल्या 10. आणि तिथून जर विचार केला तर चांगल्या पद्धतीची गोलंदाजी हाताळले. शेवटचं षटक हाताळण्यासाठी विनोद येतोय. इथून मैदानाच्या आतमध्ये जर विचार केला तर थोडासा वेळ जातोय. मग हा वेळ येणारा काळ बदलला जाईल का मैदानाच्या आतमध्ये. झेल सुटलाय तो फलंदाज सध्या स्ट्राईक एंड वरती आहे. अंकुशला आपण बघतोय. पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. ओहो फटका तर सजवलाय. तिथून डीपवरती क्षेत्ररक्षक 1 बाउन्स. या चेंडूला फील्ड केलं जाईल. चांगली फेक होईल का. मैदानाच्या आतमध्ये धावचीची संधी आहे. कलेक्ट नाही करू शकले. आणि तिथून मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण. आणि 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जातात. त्यामध्ये 25 धावा. इथून जर विचार केला ना तर किमान ह्या षटकामध्ये 10 ते 15 धावेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल मैदानाच्या आतमध्ये जर विचार केला तर श्री हनुमान टिवरी मास्टर या संघाला. पण इथून रोखण्याचं काम केलं जाईल कारण पहिल्या 3 षटकांमध्ये धावा खर्च केल्यात. त्यामध्ये 23 धावा खर्च केल्यात. पण इथून या षटकांमध्ये धावा बनवण्याचे सुद्धा आहे. 25 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. या चेंडूवरती येतात 2 धावा. पुन्हा एकदा सज्ज. इथून फटका तर बघितला तर मिस टाइम होतोय. स्वतः यष्टीरक्षक या चेंडूवरती येत आहेत. मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय. रोखलं गेलंय. आणि इथून मात्र जर विचार केला तर एकच धाव येते. एका धावेने जर विचार केला तर संघ पोहोचलाय 26 वरती. हा मॅच सुद्धा हाय व्होल्टेज होईल. असं नाही की हा मॅच हाय व्होल्टेज नाही होणार कारण गोलंदाज आहेत तेही जर आपण बघितलं तर टिवरी मास्टर संघामध्ये गोलंदाज आहेत. मैदानाच्या आतमध्ये सध्या विनोद चांगली कामगिरी करतोय. स्लॉग ओव्हर आहे आणि या स्लॉग ओव्हर मध्ये सध्या सिंगल डबल वरती भर दिली जाते. विनोदचं कौतुक करावं लागेल. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज. आणि सध्या आपण बघितलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. झेलची संधी. इझिली झेल टिपला जातोय आणि इथून परतावं लागतंय. गडी बाद होईल. आणखीन एक धावसंख्या 26 वरती असताना टिवरी मास्टर संघाला हादरा बसतोय 5वा.
चेंडूचा खेळ होतोय 3-3 मध्ये बनवल्यात अजूनपर्यंत जर विचार केला तर टिवरी मास्टर संघ पोहोचताय 26 वरती 5 गडी बाद सुद्धा झालाय अर्धा संघ डगआउट मध्ये बसलाय बॅटर दर्शन आपण बघतोय सध्या बॅटिंग वरती आपण जर फलंदाज बघितला तर दर्शन आहे इथून सध्या जर बघितलं तर संदीप दळवी यांच्याकडनं 300 रुपयाचा कॅश प्राइज आपण जर बघितलं तर नितीनच्या खात्यामध्ये जमा झालंय अक्षय ठाकूरच्या खात्यामध्ये जमा झाल्यात हो चांगला चेंडू हाताळला जातोय मैदानाच्या आतमध्ये डॉट डॉट आणि सध्या अपेक्षा आहेत कांदरपाडा मास्टर संघाला अशा गोलंदाजीची अपेक्षा आहे अशा चेंडूची अपेक्षा आहे आणि सध्या तरी जर बघितलं तर डॉट बॉल येत असताना आपण बघतोय आता जर विचार केला तर हा चेंडू डॉट येतो तर 300 रुपयाचा कॅश प्राइज सुद्धा येते पण इथून नाही काय घडलं तर 300 रुपये संदीपजी दळवी यांचे वाचलेत कारण वाईट चेंडूचा इशारा येतो सध्या तरी बघितलं तर वाईट चेंडूचा इशारा येतो 1 धावेने भर होते पलकावरती धावा लागल्या जातात 27 धावा 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये कौतुक करावं लागेल गोलंदाज विनोद या गोलंदाजाचं पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मोठा फटकारचा खेळलाय क्षेत्ररक्षक चेंडू खाली असेल झेलची संधी पण चेंडू नाही थांबणार चेंडू जातो वन बाउंस सीमारेषा पार चौकार नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण जर बघितलं तर आता चौकार येतोय आणि रिॲक्शन थोडीशी बदललंय मैदानाच्या आतमध्ये ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा जातोय आपण पाहायचंय काय घडतंय रिॲक्शन आपण सध्या आपण डीबीच्या माध्यमातून या केल्या जातात सध्या आपण बघितलं तर डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्या रिॲक्शन आपण या डीबीच्या माध्यमातून बघतोय अशा प्रकारच्या रिॲक्शन केल्या जातात चौकार आल्यानंतर नाराज असतील शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये धावा फलकावरती लागल्या गेल्यात 31 धावा पुन्हा एकदा सज्ज हो इथून बॅटवरला चेंडू लागल्यानंतर शरीरावरती येतो 1 धाव तर सध्या इथून पळून काढले पुन्हा एकदा तोच स्कोर आपण सध्या बघतोय कांदरपाडा मास्टर संघ इथून जर विचार केला तर संघ पोहोचलाय टिवरी मास्टर संघ पोहोचलाय 32 वरती आता विजयासाठी धावा हव्यात त्यामध्ये 33 धावेची आवश्यकता येणारे चेंडू असतील 24 आणि 24 मध्ये गरज आहे कांदरपाडा मास्टर संघाला 33 धावेची आवश्यकता आणि नक्कीच म्हणजे आपण या 3 मॅच बघतोय म्हणजे सत्यनारायण कोपरी संघाचा तो सामना होता तिथून 32 धावा आल्या होत्या तिथून शिरगाव मास्टर संघ बघितला तिथून 32 धावा आल्या होत्या आणि हा सामना आज बघतोय इथूनही 32 धावा आल्यात मग मैदानाच्या आतमध्ये मला वाटतं की आज वेगळं चित्र आहे म्हणजे पहिला सामना जेव्हा खेळत होते पहिल्या फेरीचा जर आपण विचार केला ना तर जो संघ बॅटिंग करत होता ना तो संघ विजयी होत होता तिथून त्यानंतर जर विचार केला जो संघ फिल्डिंग करत होता ना तो संघ विजयी होत होता आज मला वाटते ना का मी नक्कीच म्हणजे विजय पाटील साहेब असतील आचोले गावातील हरीश्वर दादा असतील त्यानंतर प्रल्हाद दलवी असतील मैदान बनवताना काहीतरी एक मैदानाच्या आतमध्ये जादू ठेवले आजच्या दिवसामध्ये ती जादू आपल्याला पाहायला भेटेल प्रवीण दादा असतील बावली मला वाटते सध्या आपण जर प्रल्हाद दलवी यांच्याकडनं येते की मैदानाच्या आतमध्ये छोटी छोटी बावली लपून ठेवलेत कर्णीवाली पण मैदानाच्या आतमध्ये जातोय आपण डीजे कडे ऐकतो एक सुमधुर संगीत आया जुने घराला सुना गो माया मैत्र भेटलाय सुना गो आया जुने घराला सुना गो माया मैत्र भेटलाय सुना गो मला जाऊन दे दारान त्याला घेऊन दे घरात मला जाऊन दे दारान त्याला घेऊन दे घरात मला बघून तो करताय खुना गो माया मैत्र भेटलाय सुना गो आया जुने घराला सुना गो माया मैत्र भेटलाय सुना गो धन्यवाद आपण सध्या बघतोय लाईव्ह या स्क्रीनवरती सर्व जे उद्योजक आहेत अनिल पाटील असतील कैलास पाटील असतील बरेचसे म्हणजे जे मान्यवर आहेत आणि या स्पर्धेसाठी त्यांचं मोलाचं योगदान आहे हे सध्या आपण बघतोय त्या स्क्रीनवरती बहुजन विकास आघाडीचं आपण जर बघितलं तर त्यानंतर
म्हणजे जे कार्यकर्ते आहेत त्यानंतर आपण बरेचशी अशी मंडळी सध्या आपण समोर जर बघितलं तर समोर जे फ्लॅग्स आहेत बहुजन विकास आघाडी आणि त्या बहुजन विकास आघाडीचे प्रणेते सध्या आपण जर बघितलं तर आमदार हितेंद्र ठाकूर साहेबांचा तो फ्लॅग आहे. तिथून जर बघितलं आपण तर क्षितिजदा ठाकूर यांचा एक समोर फ्लॅग आहे. त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर वसई विरार शहर महानगरपालिकेचे प्रथम महापौर राजीवजी पाटील साहेब आहेत आणि त्यानंतर त्यांच्या बाजूने जर बघितलं तर आपण सध्या बघतोय उमेश नाईक साहेब असतील आपण आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर निलेशजी देशमुख साहेबांना त्या बॅनरवरती आपण बघत असताना आणि थोडंसं जर बाजूने गेले तर आपण जर बघितले तर बाजूला त्यांच्या बाजूला जो फ्लॅक्स आहे त्या फ्लॅक्सवरती जर गेलं तर बहुजन विकास आघाडीचे सध्या माजी नगरसेवक त्यावरती आहेत. माजी महापौर साहेब सुद्धा आहेत आणि बरेचसे आपण जर बघितलं तर मान्यवर आहेत सध्या आपण बघतोय. आपण सध्या बघतोय मान्य श्री रुपेशजी जाधव माजी महापौर, त्यानंतर श्री वैभव पाटील माजी नगरसेवक, श्री भूपेंद्र पाटील माजी नगरसेवक, त्यानंतर विमलताई पाटील माजी नगरसेविका. सध्या आपण तो बॅनर्स बघतोय. बरेचसे असे कार्यकर्ते आणि बरेचसे असे मान्यवर सध्या आपण समोर बघितलं जात आहे. मैदानाच्या आतमध्ये 2 बॅटर पाठवून द्यायचं आहे कारण धावा बनवायच्या आहेत. संध्याकाळचं हे सत्र आहे आणि तिथून 33 धावेची आवश्यकता आहे. इथून चला कांदरपाडा मास्टर संघ तुम्हाला धावा बनवायच्या आहेत. का वेळ जातोय मला माहित का नाही समजत, कारण तुम्हाला धावा बनवायच्या आहेत. इथून काहीतरी प्लॅनिंग असेल का, गेम प्लॅन असेल मैदानाच्या आतमध्ये. चला 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या प्लीज. कांदरपाडा संघ आज खरोखर खूप चांगल्या पद्धतीचा खेळ पाहायला भेटलाय. कांदरपाडा संघाने पहिला जर सामना बघितला तर एक चांगला संघ, म्हणजे असं नाही की चांगला संघ नाही, पण नवगर मास्टर हे संघाला पराभूत केलं आणि तेही कमी धावसंख्येमध्ये. म्हणजे त्यामध्ये जर बघितलं तर चांगले फलंदाज आहे. नितीन असतील, त्यानंतर उदय पाटील असतील, चांगले फलंदाज आहे. पण त्या चांगल्या फलंदाजांना तिथून रोखलं गेलं. त्यानंतर दुसरा सामना आपण जर बघितला तर शिरगाव मास्टर संघाला पराभूताच्या छायामध्ये नेलं आणि सरळ इथून जर बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये आज या स्पर्धेमध्ये कुठला संघ विजयी होईल. आणि आतापर्यंत चांगली कामगिरी केली, रोखले गेले. 24 चेंडू 32 धावेवरती रोखलं गेलं टिवरी मास्टर या संघाला. आता बॅटर 2 मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. चला मैदानाच्या आतमध्ये 2 बॅटर आपण जर बघितलं तर कशा प्रकारे खेळ होईल. आणि आपण जर बघितलं तर एक स्पर्धा म्हणजे 9 मार्च आणि 10 मार्चच्या रोजी जय मल्हार स्पोर्ट्स मोगरपाडा आयोजित कैलासवासी भीमाबाई शंकर ठाकूर बाया चषक आपण सध्या बघणार आहेत. आणि तिथून जर बघितलं तर 9 मार्च आणि 10 मार्चला ही स्पर्धा आपण बघतोय. 40+ आगरी कोळी मास्टर क्रिकेट ही स्पर्धा आणि त्यामध्ये 9 तारखेला रक्तदान शिबिर सुद्धा आयोजित करण्यात आलेलं आहे मोगरपाडा मास्टर या संघाकडनं. नक्कीच एक चांगलं आयोजन नियोजन. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज संदीप, स्ट्राईक एंडवरती 2 फलंदाज सध्या आपण बघतोय. गणेश आणि किरण अशी जोडी. आज मला वाटतं की गणेश यांना मी पहिल्यांदा बघितलंय खेळताना आणि लकी चाम आहेत या संघासाठी. लकी चाम आहेत आणि त्याची कामगिरी आज उजवी आहे. इथून पाहिन लेगला क्षेत्र निवडले, उंची गाठले, एक धाव तर पळून काढलाय पण झेल सुटला जातोय. झेल पकडणं गरजेचं होतं आणि तिथून 2 धावा. अजूनही स्ट्रगल सुरू आहे सध्या तरी जर विचार केला तर गणेश. पण सध्या बघतोय आरामातरित्या आणि ताळ्यांचा आवाज होतोय आणि ह्याच धावींची आवश्यकता आहे ना. म्हणजे जर कांदरपाडा मास्टर संघाला अशाच धावीची आवश्यकता आहे. मोठा फटका तर खेळायला पाहिजे पण तिथून मोजून मापून हा फटका गणेशच्या माध्यमातून पाहायला भेटतोय. 2 धावा फलकावरती लागले गेलेत. पुन्हा एकदा सज्ज होत असताना गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. ओहो इथून जर बघितलं तर बाउन्स होतोय चेंडू.
चांगला चेंडू हाताळला जातोय. फलंदाज थोडेसे खाली वाकून खेळत होते आणि तिथून उचली घेणारा हा चेंडू होता. डॉट बॉल सध्या पाहायला भेटतोय. उचली घेणारा अनबाउन्स आपण सध्या बघतोय. सरप्राईज डिलिव्हरी सध्या हाताळताना पाहायला भेटतोय. इथून बॅटला स्पर्श झालाय. चेंडू जातो ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे. इथून एक धाव पळून काढले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थ्रो जर आपण बघितला तर थोडासा कमी पडतोय आणि सध्या तरी जर विचार केला तर मैदानाच्या आतमध्ये गणेश एक वॉर्मअप करत असताना या 2 धावा पळून काढतात. 2 धावांनी धावसंख्या फलकावरती लागली जाते. ती म्हणजे 4 धावा. पाठलाग आहे 33 धावेचा. संघ पोचलाय 4 वरती. चला प्लीज वेळ जातोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज. यावेळी बघितलं, निरखलं आणि सोडून दिलं, कारण हा चेंडू आहे स्क्वेअर. जो डॉट बॉल झाला होता तो मात्र गणेश याच्या मार्फत आपण जर बघितलं तर इथून एक एक्स्ट्रा स्वरूपात आपण एक धाव अंकित केली जाते. धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. त्या म्हणजे 5 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. चला चला मैदानाच्या आतमध्ये प्रकाश आपल्याला विनंती असेल की आपण सामना सुरू ठेवायचा आहे. सामना सुरू ठेवायचा आहे. प्रकाश विनंती असेल. प्रकाश दादा आपण विनंती असेल, कारण हा आपण जर बघितलं तर सामना आणि ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा जातोय ना. असं नाही की आपण ऍक्शन रिप्ले मध्ये नाही जात. प्रेक्षकांना सुद्धा माहिती पडले की हा चेंडू कसा आहे, कारण इथून ऍक्शन रिप्लेच्या दिशेने जातोय मैदानाच्या आतमध्ये. ऍक्शन रिप्ले तर दाखवायलाच पाहिजे ना. डीबीएनची टीम आहे ना. डीबीएनची टीमने जबरदस्त खरंच खूप चांगल्या पद्धतीचं काम केलंय. तर ऍक्शन रिप्ले मध्ये आपण जर बघितलं ना तर हा चेंडू हो वाईट 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 चेंडू आहे. इथून वाईट चेंडूचा इशारा येतोय आणि अवांतर एक धाव येते. पंचांचा एक्युरेट डिसिजन सध्या पाहायला भेटतोय. इथून फटका चांगला केलाय. एक धाव पळून काढले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये असेल का, पण बीट झाले 2 खेळाडू. चेंडू जाता आउट ऑफ द पार्क. 1 बाउन्स. सीमारेषा पार. चौकार. धन्यवाद गणेश ठाकूर. आपण सध्या जर बघितलं तर फायर होत असताना 4 चेंडू मध्ये 9 बनवल्यात आणि संदीप वरती इथून हल्ला केला जातोय. क्षेत्ररक्षकाने केली चुकी. चेंडू गेला सीमारेषा पार आणि आज दाखवून दिलंय ना संदीपच्या या गोलंदाजावरती गणेश याने दाखवून दिलंय की मीही चांगल्या प्रकारचे फटके मारू शकतो. शॉर्ट प्ले चेंडू होता. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पळून काढले आणि तिथून नॉन स्ट्राईक एंड वन जर विचार केला तर इथून परतावा लागेल. आता मात्र घुटणे टेकलेत आणि तिथून परतावा लागतंय. गडी बाद, पण महत्वाची कामगिरी गणेशच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटली. संघ पोचलाय कांदरपाडा मास्टर संघ 10 वरती. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जाऊया डीजे कडे. आणि नक्कीच सकाळच्या सत्रामध्ये जेव्हा गणेश ठाकूर आले ना तेव्हा त्यांच्या खांद्यावरती बॅग होती आणि ती बॅग कसली होती माहिती का, ती बॅटची बॅग होती. म्हणजे जेव्हा कॉन्फिडन्स असतो ना आपल्यामध्ये की आपण बॅटिंग करू शकतो, मग वैयक्तिक स्वतःची पर्सनल बॅट आहे त्यांची आणि ती बॅटिंग आज दाखवले मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक वेळी चांगल्या पद्धतीची बॅटिंग, 3 मॅच मध्ये चांगल्या पद्धतीची बॅटिंग गणेश ठाकूरच्या माध्यमातून आपण बघितली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नवीन नाव आहे नवीन, मग इथून नव्याने खेळ खेळावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये सचिन आहे. शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावा बनवायचे आहेत त्या म्हणजे 33 आणि इथून जर विचार केला तर शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक मैदानाच्या आतमध्ये. गती परिवर्तन केलंय. फटका चांगला आहे. इंटू द गॅपच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. तिथून एक धाव पळून काढले. फेक होईपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण होतील आणि या 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते ती म्हणजे 12 धावा. आता येणारे चेंडू वन शॉट लागले. इथून 1 धाव कमी होते आणि हे 1 धाव कमी झाल्यानंतर काय घडते काय बिघडते जातोय आपण डीजे कडे. ऐकते सुमधुर संगीत.
धन्यवाद धन्यवाद डीजे विनीत. आपण बघतोय सध्या गोलंदाजी मार्क वरती आहे नवीन आणि त्यानंतर किरण अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त कामगिरी. 11 धावा फलकावरती लागले आहेत. 18 चेंडू 22 धावेची आवश्यकता आहे. हा सामना जर बघितला ना तर शेवटच्या षटकापर्यंत जाईल. मैदानाच्या आतमध्ये हा सामना शेवटच्या षटकापर्यंत जाईल आणि या स्पर्धेमध्ये कुठला संघ टॉप 2 मध्ये पोहोचेल पाहायला भेटेल. एका साईडला संघ बघितला तर श्री जय हनुमान टिवरी मास्टरचा संघ आपण सध्या बघतोय आणि त्यानंतर जर आपण संघ बघितला तर खांदरपाडा मास्टरचा संघ आपल्याला पाहायला भेटतोय सध्या सेकंड इनिंग मध्ये. चला वेळ जातोय प्लीज. पुन्हा एकदा सज्ज होत असताना गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण सध्या बघतोय किरण आहे आणि किरणला जर आपण बघितलं तर चांगली फटकेबाजी आज करताना बघितलंय. इथून जर बघितलं तर क्षेत्र निवडलं होतं ऑन साईडचं प्रोडक्शन आहे पण इथून जर विचार केला तर हा चेंडू जर बघितला तर यष्ट्यांच्या वरून जातोय. ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा जातोय ना आपण. यष्ट्यांच्या वरून जातोय हा चेंडू आणि तिथून चांगला चेंडू हाताळताना सध्या आपण बघतोय विनीतला बघतोय. ओहो इथून फक्त डिफेन्सिव्ह पुश केलं जाते. चांगलं क्षेत्ररक्षण होते. धाव नाही रोखू शकत. 1 धाव येते. एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते 12 धावा. आता इथून विजयासाठी धावेंची आवश्यकता आहे ती म्हणजे 21 धावेची आवश्यकता. 16 चेंडू 21 धावा. संत आहे हा सामना. संत आहे पण शेवटच्या षटकामध्ये हा सामना संत नाही तर गरम होईल. गरम सामना पाहायला भेटेल. एक हाय व्होल्टेज सामना मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला भेटेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण सध्या बघतोय विनीत. आतापर्यंत 1 धाव खर्च केले. 2 चेंडू हाताळलेत. तर नवीन सध्या आपण बघतोय एक चतुर चालाक मास्टर माइंड फलंदाज आहेत. सिंगल वरती डबल वरती भर दिली जाते या फलंदाजाकडनं आणि हवे त्यावेळी मोठे फटके खेळण्याची क्षमता या खेळाडूमध्ये आहे. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सज्ज होईल. इथून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. नो मॅच लँड मध्ये चेंडू हा ट्रॅव्हल होईल. डीप वरती क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज या चेंडूवरती जाईल पण नाही थांबू शकणार या 2 धावा आणि या 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते ती म्हणजे 14 धावा. सध्या टाळ्यांचा आवाज येतोय. कांदरपाड्याच्या डगआउट्स मधून टाळ्यांचा आवाज येतोय कारण अशाच धावेची आवश्यकता आहे. सध्या अशाच धावेची आवश्यकता आहे. मैदानाच्या आतमध्ये पाठलाग आहे 33चा. इथून 19 धावेची आवश्यकता आहे. चेंडूचा जर खेळ बघितला तर 3 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. 15 चेंडू आणि विजयासाठी 19 धावेची आवश्यकता. धनंजय पाटील सुद्धा थोड्याच वेळात जोडले जातील कारण जर आपण बघितलं तर या षटकातील 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आज थोडेसे नर्वस आहेत. काल बर्थडे जर आपण बघितला तर खूप जोरात साजरा झाला. डीजे सुद्धा लावला होता. चांगल्या पद्धतीचं आयोजन केलं होतं. प्रल्हाद दलवी दादा सुद्धा आले होते त्या बर्थडे साठी कालच्या दिवसामध्ये. ओटा गँग पूर्ण आली होती बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी आणि धनंजय पाटील यांनी जबरदस्त काय आयोजन होतं. जबरदस्त आयोजन. यावेळी फटका तर चांगला खेळलाय. चेंडू जातोय सरळ डाऊन डगाऊन. लॉंगनचा क्षेत्ररक्षक या चेंडूवरती येईल. फेक केली जाईल तोपर्यंत 2 धावा काय नाही रोखू शकणार आणि सध्या तरी 3ऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे पण रोखलं गेले. तिथून 2 धावा येत आहेत. 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. 16 धावा फलकावरती लागत असताना आणि नवीन आहे. नवीनच्या बॅटमधून अशा प्रकारच्या धावा पाहायला भेटतात कारण मोजून मापून मारणारा हा फटका सध्या पाहायला भेटतोय. 4 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. 16 धावा फलकावरती लागले गेल्या. 17ची आवश्यकता आहे. चेंडूचा खेळ बघितला तर 14. 1 धाव शॉर्ट होती आणि तिथून जर बघितलं आपण तर ती धाव मला वाटते का अजूनही त्या डगआउट्स मधून येतात आवाज. डगआउट्स मधून ती शॉर्ट रन काय आहे याच्यावरती सुद्धा चर्चा केली जाते कारण महत्वाचं आहे ना. एक धाव महत्वाची आहे. हो चांगला चेंडू हाताळताना इथून चांगला चेंडू आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण जर बघितला तर विनीत चांगली गोलंदाजी करतोय. सध्या डॉट बॉल 5 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. इथून सामना जर बघितला तर रंगतदार स्थितीमध्ये जात असताना आपल्याला पाहायला भेटतोय. 13 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मैदानाच्या आतमध्ये 17ची आवश्यकता आहे. 17 आणि खतरा. यावेळी जर बघितलं चेंडूला सोडून दिलं कारण हा चेंडू बराचसा बाहेर आहे. वाईट चेंडूचा इशारा येतोय आणि तिथून आता 1 धाव अंकित होते. धावसंख्या फलकावरती लागली जाते 17 म्हणजे पहिला हवा होते 17 इथून फलकावरती 17 लागल्यात.
काय म्हणजे मैदानाच्या आतमध्ये जर विचार केला तर आकडे सेम आहेत, 17 आहेत सध्या फलकावरती लागलेत. कुठल्या संघासाठी हा खतरा बनेल? गोलंदाजी मार्क होती, गोलंदाज सज्ज. शॉर्ट ऑफ लाईन चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न, इंटू द गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल, हवा हवा असणारा हा चेंडू जातो सीमारेषा लगत, शेवटच्या क्षणाला नाही अडवलं, चेंडू जातो सीमारेषा पार, चौकार. पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात गेला हिरडा. धन्यवाद डीजे. आणि इथून 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये आणि 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 12 धावीची आवश्यकता आहे. सध्या चांगल्या प्रकारची फलंदाजी करतोय, कारण त्याच्या अंगामध्ये जी जर्सी आहे ना ती मॅन ऑफ द मॅचची जर्सी आहे. मॅन ऑफ द मॅचची जर्सी अशीच नाही भेटत, मेहनत केले आणि नक्कीच ती मेहनत या सामन्यामध्ये सुद्धा पाहायला भेटते. जातोय आपण इथून थोडासा बदल होईल, कारण धनंजय पाटील यांचा आवाज सुद्धा जोडणं गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये. वेलकम सर्व क्रिकेट रसिक खेळाडू प्रेक्षक आणि उपस्थित असलेले सर्व आपले मान्यवर आहेत, सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. अंतिम सामना सध्या मैदानावरती सुरू आहे आणि 12 चेंडूचा खेळ आणि 12 धाव्यांची गरज आहे. पण आज आई भावदेवी कांदरपाडा संघाला जर पाहिलं तर काय वेगळ्या मूडमध्ये, म्हणजे थोडंसं शांततेचं वातावरण त्याच्या संपूर्ण डगआउटमध्ये पसरलं होतं. यशपाल जिगिनी साहेब आपल्या मनापासून आभार आहेत. जोडीनं घनश्यामजी भोईर नावे आपण पाहिलेले आहेत आणि आज थोडंसं शांत माइंडने खेळलाय. म्हणजे आई भावदेवी कांदरपाडा संघ आहेत, बाकीच्या ठिकाणी या स्पर्धेमध्ये थोडंसं आडवड असायची तिथून बॅट्समॅनसाठी, पण आज थोडंसं माइंड शांत ठेवलं, शांत डोक्याने खेळ गेला. म्हणजे समोर नवघरच्या संघाला नवघरला पराभूत केलं, त्याच्यानंतरच्या सेकंड मॅच मध्ये चांगला खेळ पुन्हा दाखवला तो शिरगावच्या अगेन्स्ट आणि आता मैदानावरती टिवरीच्या अगेन्स्ट आहेत. पडका खेळलाय पुन्हा ते रेल रूट घेऊन चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पाठीमागे खेळला गेला, क्षेत्ररक्षक धावतात बॉलवरती, बॉलला अडवलं गेलंय का तर तिथून नाही अडवलं, चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. लाखात नंबर 1चा आपल्या गावचा हाय बैल जोडा. लाखात नंबर 1चा आपल्या गावचा हाय बैल जोडा. लाखात नंबर 1चा आपल्या गावचा हाय बैल जोडा. थँक्यू. इथून आता विजयासाठी 10 चेंडूचे खेळ 8 धाव्यांची गरज आहे. प्रकाशचा पुढचा बॉल आपण पहिला खेळायचा प्रयत्न, मोठा पटका टोळावायचा होता, चुनवडी बॅटचा संपर्क तेवढ्या प्रमाणात नाही झाला. एक नंतर मैदानावरती घेतलं गेलं, दुसऱ्या धावेसाठी धावायचं आहेत. आता प्रकाश म्हणतो धाव मी मारणार, हिट करणार, मैदानावरती हिट करणार, पण नाही धावले. एकच धाव मैदानावरती आलेले आहेत. धावसंख्या धावफलकावरती लगावली गेल्या आहेत. टीमची टोटल धावसंख्या 26 करायच्या मैदानावरती आता इथून विजयासाठी 7. उद्या पहिला मॅच जो मैदानावरती होणार आहे, दोन्ही संघ दिलेले वेळ आहेत, दिलेल्या वेळेवरती उपस्थित राहणं गरजेचं आहे. कासार वडवली मास्टर्स बी अगेन्स्ट असेल टीम नवघर मास्टर्स बी. याच्यामध्ये पहिला मॅच रंगेल, दुसरा मॅच रंगेल टीम वाघवादेवी 40+ साचवले मास्टर्स, त्यांची अगेन टीम असेल जय महाराष्ट्र भाताने. हा संघ आपण 40+ पाहणार आहोत. त्याच्यानंतर भाईंदरपाडा मास्टर्स आणि खारीगाव मास्टर्स, बिलालपाडा मास्टर वर्सेस गोडबंदर परिसेस. बॉल खेळण्याचा प्रयत्न, बॉल खेळला गेला, स्क्वेअर अंपायरच्या बाजूने बॉल चाललाय, क्षेत्ररक्षक पाठला करता दूरवरती धावावा लागेल. बॉलला अडवलंय का, अंतिम मोमेंटला बॉलला अडवलं गेलंय. तिथून आता खरं तर नवीनला धावावं लागणार आहे. धावसंख्या धावल्या गेल्या 3 धावा आता मैदानावरती घेतल्या गेल्या. 3 धाव्याने धावसंख्या धावफलकावरती 29 रन. विजयासाठी 4 धाव्यांची गरज आहे. 8 बॉलचा खेळ, 8 बॉल मध्ये 4ची गरज आहे. उलटा पुलटावाला समीकरण पुन्हा त्या मैदानावरती असतं तर आणखीन मजा आली असती. 4-8, पण तसं नाही, आता 8-4 आहे. 8 मध्ये 4 करायचे आहेत. कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आजच्या दिवसामध्ये हर्षल यांना आपण पाहिलं, मध्ये प्रवीण पाटील बाबू यांनाही आपण पाहिलं. टीम लाईव्हची इंटर टीम खूप चांगल्या पद्धतीनं काम आपल्याला करताना पाहायला मिळत आहेत. अंतिम दिवस उद्या असेल. हो स्विच हिट खेळायचं होता, बॉल आणि बॅटचा संपर्क नाही झाला. चांगला बॉल मैदानावरती हाताळला गेलाय. गोलंदाज प्रकाश मैदानावरती पाहायला मिळत आहेत. प्रकाश इथून चांगला बॉल मैदानावरती हाताळण्याचा प्रयत्न झालाय. 7-4. 7 बॉलचा खेळ आहे, 4 धावींची गरज आहे. शेवटचा चेंडू निर्णायक असणार आहेत. गोलंदाज रेडी. शेवटचा बॉल कॉपी बुक स्टाईल मध्ये खेळलाय, ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला,
क्षेत्ररक्षकच्या चेंडूवर बॉल अडवले गेलेत. 2 धाब्याचा प्रयत्न नवीन करतायत. 2 धावा धावून मैदानावरती पूर्ण देखील केल्या जातील. आता मॅचला जिंकण्यासाठी येणारे बॉल आहे शिल्लक 6 आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी रन करायचे आहेत. मैदानावरती 2. पाटलांचा बैल गाडा गाडा त्या घाटात गेला हिराडा. पाटलांचा बैल गाडा गाडा त्या घाटात गेला हिराडा. पाटलांचा बैल गाडा गाडा त्या घाटात गेला हिराडा. अंतिम शेवटचे 6 चेंडू आहेत. 2 धाब्यांची गरज आहे. चेंडूच्या काळात 2 धाब्याची गरज आहे. चला गोलंदाजी मार्क्स वरती गोलंदाज येत आहेत. हरीश होटा गँगचे आमचे अध्यक्ष जयजी पाटील यांचं आगमन झालेलं पुन्हा एकदा. आता भरपूर सारे हल्दीचे कार्यक्रम आहेत त्यामुळे तिथे देखील त्यांना वेळ द्यावा लागतो. यापूर्वी आपण 441 बॉयज हसुलेचे खेळाडू पाहिलेत. विशालजी पाटील, प्रल्हाद दलवी. एका मॅच मध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये आपण प्रशांत महाडिक यांना पाहिलेत. विजय पाटील, सचिन पाटील सध्या या ठिकाणी उपस्थित आहेत. या मैदानावरती ती मॅच आनंद घेत आहेत सध्याच्या घडीला. क्रिकेटचे प्रचंड मोठे चाहते आहेत. 6 बॉलचा खेळ आहे. 6 बॉल मध्ये विजयासाठी रन करायचे 2. कोण जिंकेल? जिंकून जिंकून जिंकणार कोण? मैदानावरती करायचे रन 2. रन 2 करायचे आहेत. फटका खेळला हवेमध्ये खेळलाय. झेल होईल का? झेल नाही 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 थोडसा पुढे पडलाय. 1 रन घेतलाय. दुसरा साठी धावतायत. विनिंग स्ट्रोक मैदानावरती येईल का? या सेलिब्रेशन झालाय आणि आई भावदेवी कांदरपडा संघ जाऊन पोहोचलाय थेट फायनल मध्ये. फिनाले मध्ये दाखल होणारा टीम आहे टीम आई भावदेवी कांदरपडा संघ. कॉंग्रॅच्युलेशन टीम आई भावदेवी संघ. सर्व खेळाडू असणार आहेत आणि हार्डलक टीम श्री हनुमान मास्टर्स टिवरी संघ मात्र पराभवाच्या छायामध्ये जावं लागले आहेत. आजच्या दिवसामध्ये परफॉर्मन्स त्यांचाही चांगला राहिलात परंतु शेवटची मॅच आहे ती शेवटची मॅच मात्र नाही विजयी होऊ शकले. आणि काही वेळामध्ये या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत.